तर आपण पाहतोय मुंबई प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या दीक्षा विजयी झालेल्या आहेत। तर दुसरीकडे मुंबईच्या प्रभाग 198 मध्ये ठाकरेंच्या अबोली खाडे या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी मतमोजणी अद्यापही सुरू आहे। तर प्रभाग 6 मध्ये शिंदेंच्या उमेदवार दीक्षा कारकर या विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 197 मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या वनिता नरवाडकर या आघाडीवर आहेत। तर मुंबई प्रभाग क्रमांक 128 मधून मनसेच्या साई शिर्के या आघाडीवर आहेत। तर मोठी अपडेट आपण पाहतोय। प्रभाग 127 मधून स्वरूपा पाटील या आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई प्रभाग 128 मध्ये मनसेच्या साई शिर्के या आघाडीवर आहे। मुंबई प्रभाग क्रमांक 127 मधून ठाकरेंचे उमेदवार स्वरूपा पाटील या आघाडीवर आहेत। एकूणच हा अटीतटीचा सामना बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाला। यामध्ये 128 मधून मनसेच्या उमेदवार सुद्धा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यात भाजपकडून मात्र शतक पार करण्यात आलेल्या 105 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे। दादांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 9 जागांवर पुढे। पुण्यातला हा निकाल आपण पाहतोय। पुण्यामध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारत 105 जागांवर आघाडी घेतली आहे। तर अजित पवारांची राष्ट्रवादी यांना 8 जागा आणि काँग्रेस 9 जागांवर पुढे असल्याचं कळत आहे। पुण्यातली आकडेवारी पाहूयात। भाजप 105 जागा, शिवसेनेने अखेर खातं उघडलं। शिंदेंना 1 जागा मिळताना दिसते। तर ठाकरेंच्या शिवसेनेला आणि मनसेला इथे एकही जागा नाहीये। तर काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर असल्याचं कळत आहे। मात्र शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी मिळून केवळ 10 जागा या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत। मुंबईमध्ये जाऊयात। मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 223 मधून काँग्रेसचे ज्ञानराव निकम हे विजयी झालेले आहेत। मोठी अपडेट। मुंबई प्रभाग 223 मधून काँग्रेसचे ज्ञानराव निकम हे विजयी झाले असल्याचं पाहायला मिळतंय। तर प्रभाग 223 मधली ही आकडेवारी आता सध्या समोर येते। हे आकडे सतत बदलत आहेत। मुंबईच्या प्रभाग क्रमांक 223 चा हा निकाल आपण पाहतोय। काँग्रेसचे ज्ञानराव निकम हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक 76 मधून भाजपचे प्रकाश मुसळे हे आघाडीवर आहेत। तर प्रभाग 76 मध्ये भाजपचे प्रकाश मुसळे हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। काही ठिकाणचे निकाल अद्यापही स्पष्ट झालेले नाहीये। मतमोजणी सुरू आहे आणि त्यामुळे सध्या प्रकाश मुसळे हे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळातच चित्र स्पष्ट होणार आहे। तर दुसरीकडे अशा प्रकारे जल्लोष सध्या भाजपकडून केला जातोय। प्रभाग क्रमांक 76 मध्ये भाजपचे उमेदवार प्रकाश मुसळे हे आघाडीवर आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी भाजपचा जल्लोष सुरू आहे। प्रचार कार्यालयाबाहेर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी आनंद साजरा करताना पाहायला मिळतात।